ह्यासाठी आपल्याला एक ऑनलाईन एक्झाम द्यावी लागेल. ही ऑनलाईन एक्झाम जी असेल ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल. यामध्ये एकूण 50 प्रश्न. एक प्रश्न, त्या प्रश्नाला 4 ऑप्शन्स असतील. त्या 4 ऑप्शन्स पैकी जे सर्वात जास्त बरोबर उत्तर असेल ते तुम्हाला टिक करावं लागेल. तर ह्या 50 प्रश्नांना एकूण 50 मार्क्स असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार. या 50 मार्कांपैकी तुम्हाला पासिंग साठी एकूण 50% म्हणजे 25 मार्क्स घ्यावे लागतात. परंतु तुम्हाला जर 24 जरी मार्क मिळाले तरी तुम्हाला 1 मार्क ग्रेस दिला जातो आणि पास केला जाते. म्हणजे 50 पैकी आपल्याला मिनिमम 24 मार्क्स मिळवायचे. तर हे 24 मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला सिलेबस मध्ये एकूण 15 प्रकरण दिलेले आहेत. परंतु या 15 प्रकरणांमध्ये पहिले 9 प्रकरण आणि 10वा आणि 11वा, पहिले 8 प्रकरण आणि 10वा आणि 11वा प्रकरण हे जास्त महत्त्वाचे आहे. तर पेज नंबर 128 वर आपल्याला जे पुस्तक दिलेलं आहे त्यामध्ये पेज नंबर 128 वर आपल्याला प्रत्येक प्रकरणानुसार कोणत्या प्रकरणाला किती वेटेज आहे हे दिलेलं आहे. यामध्ये पहिला प्रकरण जे आहे याला 3 मार्क, दुसरं प्रकरण जोखीम व विमा याला 3 मार्क, तिसऱ्या प्रकरणाला 9 मार्क, चौथ्या प्रकरणाला 4 मार्क, पाचव्या प्रकरणाला 2 मार्क, 6व्या प्रकरणाला 5 मार्क, 7व्या प्रकरणाला 4 मार्क, 8व्या प्रकरणाला 3 मार्क, 10व्या प्रकरणाला 4 मार्क आणि 11व्या प्रकरणाला 4 मार्क. पहिले 8 आणि 10वा आणि 11वा याची जर टोटल आपण केली तर ती टोटल 41 होते. म्हणजे 50 पैकी 41 मार्क जे आहेत त्या ह्या फक्त 10 प्रकरणांवर, पहिले 8 आणि 10वा आणि 11वा. आणि हे जे प्रकरण आहे यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट जे आहेत इन्शुरन्स रिलेटेड कन्सेप्ट, या कन्सेप्ट सांगितलेले आहेत. इतर जे आहेत 5 प्रकरण याला वेटेजही कमी आहे आणि त्यामध्ये कन्सेप्ट्स नाही, त्यामुळे ते नुसते वाचून जरी घेतले तरी सफिशियंट आहेत. पण हे जे 8 प्रकरण आणि 10वा आणि 11वा प्रकरण आहेत यामध्ये ज्या कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या समजून घेऊन पुढे चालून ऍज अ एजंट काम करताना त्या आपल्याला कशा उपयोगी पडतील या प्रकारे जर आपण अभ्यास केला तर हा अभ्यास आपल्याला परीक्षेत हमखास यशस्वी करण्यासाठी मदत करू शकतो. IRDA ने ही एक्झाम ठेवण्याचा हेतूच हा आहे मुळात की प्रॅक्टिकल मध्ये जेव्हा तुम्ही एजंट म्हणून काम कराल त्यावेळेस ज्या काही अडचणी येणार आहेत, ज्या सिच्युएशन्सला तुम्हाला तोंड द्यायचं आहे त्या सर्वांचं नॉलेज तुम्हाला आधीपासून मिळावं यासाठी ही एक्झाम ठेवलेली आहे. त्यामुळे ही जी काही संकल्पना आपण आज शिकणार आहे ही प्रत्येक संकल्पना समजून घेतल्यानंतरच तुम्हाला परीक्षेत जे प्रश्न देतील त्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर देता येतील. आता ज्यांनी ही परीक्षा दिलेली आहे अशा काही एजंटचा अनुभव असा आहे की जी पुस्तकांमध्ये शब्द आहेत त्या शब्दांपैकी कधीतरी शब्द थोडेफार वेगळे येतात किंवा प्रश्न फार मोठे येतात. अगदी 5 ओळीचा 6 ओळीचा असा पॅराग्राफचा प्रश्न येतो. पण एक लक्षात घ्या, प्रश्न मोठे असतील, आपल्याला वाचताना ते कठीण वाटतील, परंतु प्रश्न जे आहेत ते या संकल्पनेवर आधारित असल्यामुळे जर संकल्पना कन्सेप्ट तुम्हाला समजली तर प्रश्न कितीही फिरून विचारू द्या तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. तर आपण सुरुवात करूया पहिल्या प्रकरणापासून. पहिलं प्रकरण पान नंबर 1. पहिलं प्रकरण आहे विम्याची बाजारपेठ कशी चालते. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम विम्याची बाजारपेठ कशी चालते हे बघण्याआधी विमा म्हणजे काय हे आधी बघावं लागेल. तर विमा म्हणजे काय हे बघण्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट बघूया. एक गाव आहे, या गावामध्ये 10 घरं आहेत. या गावामध्ये 10 घरं आहेत. प्रत्येक पावसाळ्यामध्ये या गावातील एका घराचं नुकसान होते. पावसामुळे एक घर नष्ट होते आणि ज्या व्यक्तीचं घर नष्ट झालंय त्याचं 1 लाख रुपयाचं नुकसान होते. 1 लाख रुपयाचं नुकसान होते. अचानकच आलेल्या या नुकसानामुळे त्या माणसाला फार मोठी आर्थिक अडचण येते. म्हणून या गावातील या 10 घरांनी एक असा निर्णय घेतलाय की आपण प्रत्येकाने 10,000 रुपये प्रत्येकी गोळा करायचे आणि हे 10,000 रुपये प्रत्येकी गोळा केल्यानंतर जे एकूण 1 लाख रुपये होतील ते एका फंडामध्ये ठेवायचे आणि ज्या कोणाचं नुकसान होईल त्याला ते 1 लाख रुपये द्यायचे. म्हणजे काय केलं यांनी, जी काही जोखीम होती, घराला नुकसान होण्याची जोखीम जी होती ही जोखीम सगळ्यांनी वाटून घेतली. जोखीम वाटून घेतली.
यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो रिस्क शेअरिंग. तर रिस्क शेअरिंग म्हणजे जोखीम वाटून घेणे. तर ह्यामुळे काय झालं, ज्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या, ज्या व्यक्तीच्या घराचं नुकसान झालंय त्याला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देण्याची गरज नाही पडली. फक्त शेअरिंग किती करावी लागली, 10,000, आणि त्याला नुकसान भरपाई मिळाली पूर्ण घराची जी काही नुकसान झाले ती 1,00,000 रुपये रक्कम. आता काय झाले काही दिवसांनी या घरामध्ये, या गावामध्ये एक व्यापारी आला. हा व्यापारी जो आहे, या व्यापाऱ्याने काय केलंय की ही जी रक्कम तुम्ही 10,000 रुपये बाजूला काढून ठेवताय, ही रक्कम माझ्याकडे द्या. तुम्ही 1 वर्ष ती रक्कम तशीच ठेवताय, त्यापेक्षा मी ती रक्कम कुठेतरी गुंतवतो आणि त्या गुंतवणुकीवर जो काही मला नफा मिळेल तो नफा सुद्धा तुमच्यामध्ये वाटून देतोय. म्हणजे काय झालंय, 1,00,000 रुपये रक्कम या व्यापाऱ्याने गुंतवली आणि या 1,00,000 रुपयावर जो काही नफा आला हा नफा त्यांच्यामध्ये वाटला. यालाच आपण म्हणतो बोनस. म्हणजेच त्यांनी जी रक्कम जमा केली तर त्यामध्ये त्यांचा सहभाग आला, सहभागित्व आले, रिस्क शेअरिंग झाली, जोखीम वाटून घेतल्या गेली आणि जी काही त्यांनी रक्कम जमा केली होती त्यावर त्यांना नफा पण मिळाला, म्हणजे गुंतवणूक पण झाली. तर अशा प्रकारे विमा सुद्धा कार्य करतो. वेगळे वेगळे लोक एकत्र येऊन जेव्हा कंपनीमध्ये पॉलिसी काढतात तेव्हा विमा कंपनीकडे सगळ्यांचा हप्ता जो जमा होतो ती रक्कम विमा कंपनी कुठेतरी गुंतवते आणि त्यातून मिळणारा नफा जो असतो तो बोनसच्या स्वरूपात आपल्या ग्राहकांना वाटेल. तर आता इथे जी जोखीम होती ही जोखीम आहे घराला नुकसान होण्याची. ही जोखीम जर यांनी सहभागी झाले नसतेच तर प्रत्येकाला स्वतः हँडल करावी लागली असते. परंतु आता हे सहभागित्व झाल्यामुळे ही जी जोखीम जी आहे ही यांनी व्यापाऱ्याकडे हस्तांतरित केली. ही जोखीम व्यापाऱ्याकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे ही जी जोखीम आहे या जोखीमेचा तेवढा भार त्या व्यक्तीवर राहिला आहे. तर विम्याचं सर्वात महत्त्वाचं पहिलं तत्व जे आहे ते आहे जोखीम हस्तांतरण. विमा हा मुळात जोखीम हस्तांतरणाचीच एक प्रक्रिया आहे. तर ज्यामध्ये काय केलं जातं, विमा घेणारी व्यक्ती ही विमा कंपनीकडे आपली जोखीम जी आहे ती हस्तांतरित करते, परंतु त्या बदल्यात त्याला काहीतरी एक रक्कम जमा करावी लागते. या रकमेलाच आपण म्हणतो हप्ता. तर पान नंबर 1 वर शेवटच्या 3 ओळी ज्या आहेत त्याला अंडरलाईन करा. पान नंबर 1 वर शेवटच्या 3 ओळी ज्या आहेत त्याला अंडरलाईन करा. विमा ही जोखीम हस्तांतरणाची एक यंत्रणा आहे ज्यामध्ये विमा घेणारी व्यक्ती काही रक्कम देऊन ज्याला हप्ता म्हणतात त्याची जोखीम विमा कंपनीकडे हस्तांतरित करते. तर विमा ही एक जोखीम हस्तांतरणाची यंत्रणा आहे. ही सर्वात महत्त्वाची पहिली कन्सेप्ट. विम्यामध्ये कशाचं हस्तांतरण होते असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर विम्यामध्ये जोखीमेचं हस्तांतरण होते. यानंतर आता जोखीमेचं हस्तांतरण होते हे आपण बघितलं, पण जोखीम हस्तांतरण हा जोखीम हाताळण्याचा एक मार्ग नाहीये, तर जोखीम हाताळण्याचे 2 मार्ग आहेत. जोखीम हाताळण्याचे 2 मार्ग आहेत. एक आहे जोखीम हस्तांतरण, तो आपण बघितला आहे, आणि दुसरा आहे जोखीम धारण करणे. तर जोखीम धारण करणे जो आहे म्हणजे स्वतःची जोखीम स्वतःकडेच ठेवणे, स्वतःच तिला मॅनेज करणे. पण हा शहाणपणाचा मार्ग नाहीये. यामुळे त्या व्यक्तीचं मोठं नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यामुळे जोखीम विमा कंपनीकडे हस्तांतरित करणे म्हणजेच विमा घेणे हा जोखीम हाताळण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आता यावर प्रश्न अशा प्रकारे येतो की एका व्यक्तीने एका विमा कंपनीकडे 1,00,000 रुपये विमा रकमेची एंडॉमेंट विमा योजना घेतली आहे, ज्यामुळे त्याला त्याच्या उत्पन्नाचे संरक्षण करता आले. याचा अर्थ त्याने काय केले, जोखीमेचे धारण केले की जोखीमेचे हस्तांतरण केले. आता ज्या अर्थाने विमा घेतलेला आपण बघितलंय की जोखीम हस्तांतरण म्हणजेच विमा. तर विमा घेतलाय याचाच अर्थ त्यांनी काय केलेलं आहे, जोखीमेचं हस्तांतरण केलेलं आहे. आणि जोखीम धारणवर एक प्रश्न येतो की एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीलाकडे गावाकडे मोठी जमीन आहे, त्या जमिनीच्या पिकातून त्याला काहीतरी रक्कम मिळते. गावाकडे भाडे तत्वावर दिलेली जमीन आहे, त्याचं भाडं सुद्धा मिळत आहे, म्हणून तो व्यक्ती जो आहे त्याला जोखीम घेण्याची गरज नाही असं त्या व्यक्तीचं मत आहे. म्हणजे ती व्यक्ती काय करते आहे, तर ती व्यक्ती जोखीमेचं धारण करते. तर जोखीम धारण करणे आणि जोखीम हस्तांतरण करणे यामधला फरक जो आहे तो आपण आता बघितला. तर आता बघूया विमा कार्य कसा करतो. तर विम्याचं कार्य कसं चालतंय.
विम्याचे कार्य कसे चालते आपण बघितलं. सर्वजण एक रक्कम ज्याला आपण हप्ता म्हणतो ती विमा कंपनीकडे जमा करतात. तर ही कशासाठी करतात? आपली जोखीम हस्तांतरण करण्यासाठी. परंतु सर्वांची जोखीम ही सारखी नसते. प्रत्येकाची जोखीम जी आहे त्याचा स्तर वेगळा वेगळा असतो. 20 ते 30 वयोगटातील एक व्यक्ती असेल त्याला जोखीम कमी असेल, हृदयरोग किंवा काही आजार होण्याची जोखीम जी आहे ती कमी आहे. त्याच मानाने जर एक 50 ते 60 वगैरे 70 वगैरे वयोगटाची व्यक्ती असेल तर त्याला जोखीम जास्त असेल. म्हणजे यामुळे काय करणार विमा कंपनी की ज्यांना कमी जोखीम आहे ते अल्प जोखीम, ज्यांना मध्यम आहे ते मध्यम आणि ज्यांना जास्त जोखीम आहे ते उच्च जोखीम गट अशा जोखीम गटांमध्ये यांचं वर्गीकरण करणार. असं जोखीम गटांमध्ये या व्यक्तींचं वर्गीकरण करणार. तर ज्या व्यक्तीला अल्प जोखीम आहे त्याचा अल्प जोखीम असणाऱ्यांचा एक वेगळा गट असणार. त्या गटामध्ये त्याचा हप्ता जमा केला जाणार. ज्यांना मध्यम गट जोखीम आहे त्यांचा मध्य जोखीम गटामध्ये आणि ज्यांना जास्त जोखीम आहे त्या गटामध्ये त्यांचा हप्ता जमा केला जाणार. हे गट जे आहे हे जोखीमेच्या स्तरानुसार सुद्धा केले जाऊ शकतात किंवा विम्याच्या प्रकारानुसार सुद्धा केले जाऊ शकतात. माणसांच्या विम्याचा वेगळा गट, गाडीच्या विम्याचा वेगळा गट या प्रकारे सुद्धा हे केले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे समान जोखीमा असणाऱ्या समान जोखीमांना एका गटात वर्गीकृत करणे यालाच म्हटलं जातं जोखीमांचे गट करणे. पेज नंबर 2 वर पहिली ओळ दिलेली आहे बघा. विमा कंपनी अनेक लोकांकडून हप्ते गोळा करते. ज्यांना एकाच प्रकारची जोखीम आहे तो पैसा एकाच जोखीम गटात टाकते. म्हणजेच काय, ज्यांना अल्प जोखीम आहे त्यांचा गट वेगळा, ज्यांना मध्यम जोखीम आहे त्यांचा गट वेगळा, ज्यांना उच्च जोखीम आहे त्यांचा गट वेगळा. म्हणजे समान जोखीमांना एका गटात वर्गीकृत केलं त्यालाच म्हटलंय जोखीमांचे गट करणे. तर तिथे आपण ते जे वाक्य आहे ज्यांना एकाच प्रकारची जोखीम आहे त्यांचा पैसा एकाच गटात टाकतो त्याला अंडरलाईन करून त्याच्या बाजूलाच आपण लिहून घेऊ शकतो याला जोखीमाचे गट करणे असे म्हणतात. यावर प्रश्न विचारला जातो की जोखीमांचे गट करणे म्हणजे काय. तर समान असणाऱ्या जोखीमांना किंवा एकाच प्रकारच्या जोखीमांना एका गटात वर्गीकृत करणे याला आपण जोखीमांचे गट करणे असे म्हणतो. याला इंग्लिश मध्ये म्हणतात पुलिंग ऑफ रिस्क. पुलिंग ऑफ रिस्क. तर ह्याला इंग्लिश मध्ये पुलिंग ऑफ रिस्क असे म्हणतात. त्यामुळे कधी कधी भाषांतर करताना याचा भाषांतर जे आहे ते धोक्याचे पुलिंग असं सुद्धा केलं जातं. त्याच्यामुळे परीक्षेत जो आहे शब्द जोखीमांचे गट करणे असा सुद्धा येऊ शकतो, पुलिंग ऑफ रिस्क असा सुद्धा येऊ शकतो किंवा धोक्याचे पुलिंग असा सुद्धा शब्द येऊ शकतो. त्याच्यामुळे शब्द जर वेगळा आला तर कन्फ्युजन होऊ नये. जोखीमांचे पुलिंग किंवा पुलिंग ऑफ रिस्क किंवा जोखीमांचे गट करणे म्हणजे समान जोखीमांना एका गटात वर्गीकृत करणे. आता जोखीमांचे गट विमा कंपनी करते आहे तर हे कशासाठी, काय उपयोगाचा. तर जेव्हा केव्हा व्यक्तीला पॉलिसी धारकाला पैसे द्यायची गरज आहे म्हणजे दावा उत्पन्न होईल. दावा म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहे. पण जेव्हा पैसे द्यायची गरज जेव्हा येईल तेव्हा त्या गटातूनच तो पैसा दिला जाईल. तर जिथे आपण लिहिलंय की याला जोखीमांचे गट करणे असे म्हणतात त्याच्या खाली सुद्धा लिहून घ्या की याचा उपयोग दाव्याचे पैसे देण्यासाठी केला जातो. या गटांचा उपयोग दाव्याची रक्कम देण्यासाठी केला जातो. त्यानंतर बघूया आता जोखीमांचे गट करणे याद्वारे विमा कार्य करतो. विमा हा कशाशी संबंधित आहे. तर प्रत्येक वस्तूला एक आर्थिक मूल्य असते. जेव्हा केव्हा आपण एखाद्या वस्तूची पॉलिसी काढतो, एखाद्या वस्तूचा विमा करतो तर जेवढं नुकसान होईल तेवढी भरपाई आर्थिक स्वरूपात पैशाच्या स्वरूपात दिली जाते. एखादी आपण गाडी घेतली, गाडीचा विमा घेतला, गाडीला ऍक्सिडेंट झाला तर विमा कंपनी काही नवीन गाडी घेऊन देत नाही. जेवढं नुकसान झालंय त्याची आर्थिक स्वरूपात भरपाई देते. म्हणजेच विमा काय करतोय तर संपत्तीच्या आर्थिक मूल्याचे रक्षण करतोय. विमा हा संपत्तीच्या आर्थिक मूल्याचे रक्षण करतोय. त्याच्यामुळे विमा हा कशाशी निगडीत आहे असा जर प्रश्न आला तर विमा हा संपत्तीच्या किंवा वस्तूच्या आर्थिक मूल्याचे रक्षण करण्याशी निगडीत आहे असं आपण उत्तर त्या ठिकाणी देऊ शकतो. आता माणसाचा सुद्धा विमा काढला जातो म्हणजे माणसाला सुद्धा आर्थिक मूल्य आहे आणि आहे कारण काय, माणूस हा सुद्धा उत्पन्न कमावतोय आणि तो त्याच्या कुटुंबाला काहीतरी उत्पन्न मिळवून देतोय. त्यामुळे कुटुंबाच्या दृष्टीने माणूस हा सुद्धा एक संपत्तीच आहे. त्याच्यामुळे माणसाच्या सुद्धा आर्थिक मूल्याचे रक्षण करणं आवश्यक आहे म्हणून माणसाचा सुद्धा विमा आहे. तर विमा अशा प्रकारे हा संपत्तीच्या मूल्याचे रक्षण करतो. आता संपत्तीला आर्थिक नुकसान केव्हा होऊ शकतं जेव्हा ती नष्ट होईल, तिला काहीतरी नुकसान होईल. तर माणूस ही जी संपत्ती आहे याला असणारा सर्वात मोठा धोका म्हणजे मृत्यू.
माणसाचा मृत्यू जर झाला तर ह्या संपत्तीचं सर्वात मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे माणसाला ह्या जोखमीला संरक्षण देण्यासाठी जीवन विमा, स्वतःच्या आयुष्याचा जीवन विमा करणे आवश्यक आहे. तर ही जी मृत्यूची जोखीम आहे, ही मृत्यूची जोखीम अटळ आहे. मृत्यू निश्चित आहे, मात्र त्याची वेळ अनिश्चित आहे आणि त्याची वेळ अनिश्चित असल्यामुळेच आपल्याला विमा करणं आवश्यक आहे. तर विमा हा संपत्तीच्या आर्थिक मूल्याचे रक्षण करण्याशी संबंधित आहे. अशा प्रकारे विमा हा कार्य करतोय. आपण बघितलं, विम्याची व्याख्या बघितली आहे, विमा कशा प्रकारे कार्य करतो ते बघितलं आणि विम्याच्या प्रक्रियेमध्ये काय होतंय, जोखमीचं हस्तांतरण होते. ह्या तीन महत्त्वाच्या कन्सेप्ट. यानंतरचे आता बघूया आपण विम्याचे फायदे. विम्याचे फायदे पान नंबर 2 वर तुम्हाला दिलेलं आहे हेडिंग विम्याचे फायदे. त्याला अंडरलाईन करून स्टार मार्क करा, फार महत्त्वाचं आहे. तर विम्याचे फायदे कोणते म्हणजे, सर्वप्रथम म्हणजे विमा संरक्षण. आपण बघितलं, विमा हा संपत्तीच्या आर्थिक मूल्याचे रक्षण करतो. तर संरक्षण हा सर्वात महत्त्वाचा फायदा. आणि याच्यावर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की विमा घेण्याचा मूळ हेतू काय. विमा घेण्याचा मूळ हेतू काय. तर विमा घेण्याचा मूळ हेतू म्हणजे संरक्षण. विम्याचे इतर फायदेही आहेत ते आपण बघूया, पण विमा घेण्याचा मूळ हेतू म्हणजे संरक्षण. त्यानंतर विम्यात केलेल्या गुंतवणुकीचा लाभ बोनस स्वरूपात मिळतो, म्हणजे गुंतवणूक हा सुद्धा एक विम्याचा उपयोग फायदा आहे. त्यानंतर आर्थिक सुरक्षा, कर सवलत आणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्याच्या गरजांनुसार आर्थिक नियोजन. तर यामध्ये कर सवलत हा जो फायदा आहे हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. इतर फायदे जे आहेत, प्रॅक्टिकली जर विचार केला, तुम्ही काम जेव्हा कराल तेव्हा प्रॅक्टिकली जर विचार केला तर सर्व फायदे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. परंतु परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न जे विचारले जातात ते कर सवलत आणि विशेष म्हणजे विम्याद्वारे कर सवलत, या फायद्यावर प्रश्न विचारले जातात. कारण काय, ही जी संकल्पना आहे ही प्रॅक्टिकली पुढे तुम्हाला जास्त उपयोगी पडणार आहे. जेव्हा आपण एखाद्या कस्टमर कडे जाणार, जर त्याला इन्कम टॅक्स लागत असेल तर तो पहिला प्रश्न तोच विचारणार की यातून मला इन्कम टॅक्स माझा वाचवता येईल का. आणि जर वाचवता येत असेल तर मग तो कोणत्या कलमान्वये असं सुद्धा तो कस्टमर विचारू शकतो किंवा आपल्याला सुद्धा ते सांगायची गरज पडू शकते. त्याच्यामुळे त्या कलमा ज्या आहेत या कलमा आपल्याला माहित असणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच त्या परीक्षेत विचारल्या जातात आणि अप्लाइड क्वेश्चन्स विचारले जातात. तर विम्याद्वारे कर सवलत जी आहे ही कर सवलत कोणत्या कलमाद्वारे आणि किती मर्यादेपर्यंत आणि कशी मिळू शकते हे आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. तर इकडे बाजूला जे ब्लँक पेज आहे तिथे तुम्ही हे लिहून घेऊ शकता. आयकर कायदा 1961, आयकर कायदा 1961 च्या कलम 80C नुसार, आयकर कायदा 1961 च्या कलम 80C नुसार विम्याच्या हप्त्यासाठी भरलेल्या हप्त्यावर पूर्णपणे आयकर सवलत मिळते. जो काही आयकर लागणार आहे तो माफ होतो. परंतु यासाठी आता 2 अटी आहेत आणि या अटींवरच प्रश्न विचारले जातात. तर ह्या ज्या 2 अटी आहेत यामधली पहिली महत्त्वाची अट जी आहे ती पहिली महत्त्वाची अट म्हणजे यासाठी एक मर्यादा आहे. तर ही मर्यादाच म्हणजे हा हप्ता जास्तीत जास्त किती असू शकतो, 1 लाख रुपयापर्यंत. तर आयकर कायदा 1961 च्या कलम 80C नुसार विम्यामध्ये गुंतवला जाणारा जो हप्ता आहे त्यावर पूर्णपणे आयकर सवलत जर मिळवायची असेल तर जास्तीत जास्त मर्यादा जी आहे ती 1 लाख रुपये, म्हणजे 1 लाख रुपयाच्या वरती जर हप्ता भरलेला असेल तर त्या वरच्या रकमेवर आयकर सवलत मिळणार नाही. 1 लाख रुपयापर्यंतच्या रकमेवरच आयकर सवलत मिळणार. आणि अट क्रमांक दुसरी जी आहे, अट क्रमांक 1 आणि अट क्रमांक दुसरी म्हणजे हा जो हप्ता आहे हा हप्ता विमा रकमेच्या, आता परीक्षेच्या दृष्टीने सिलेबस मध्ये जे दिलेले आहे ते विमा रकमेच्या 20% पेक्षा जास्त असू नये. हा हप्ता जो आहे हा वार्षिक हप्ता विमा रकमेच्या 20% पेक्षा जास्त असू नये. हे आता परीक्षेच्या सिलेबस नुसार, परीक्षेचा सिलेबस जो आहे तो आधी निघाला होता, त्यानंतर 1 एप्रिल मध्ये यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत. पण परीक्षेला आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्यानुसार
हा हप्ता जो आहे तो विमा रकमेच्या 20% पेक्षा जास्त असू नये. म्हणजेच काय, म्हणजेच विमा रक्कम जी आहे ही हप्त्याच्या किती पट पाहिजे, ही हप्त्याच्या 5 पट असावी. ही विमा हप्त्याच्या 5 पट असावी. यावर प्रश्न जे विचारले जातील ते उदाहरणा स्वरूपात विचारले जातील. जी मर्यादा आहे 1 लाख रुपये, त्यावर सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की कलम 80C अंतर्गत आयकर सवलत मिळवण्यासाठी विमा हप्ता जास्तीत जास्त किती असू शकतो, तर तो 1 लाख रुपये असू शकतो. किंवा कलम 80C अंतर्गत गुंतवणूक मर्यादा किती, तर ती 1 लाख रुपये आहे. परंतु ही जी अट आहे दुसरी, विमा रकमेच्या 20% पेक्षा हा हप्ता जास्त असू नये, त्यावर प्रश्न जो आहे तो उदाहरणा स्वरूपात विचारला जाऊ शकतो की श्री रमेश यांनी एका विमा कंपनीकडे 3 लाख रुपये विमा रकमेची एक पॉलिसी घेतलेली आहे किंवा एक विमा पॉलिसीसाठी अर्ज केलेला आहे. तर यावर जो हप्ता ते भरणार आहेत त्यावर पूर्णपणे आयकर सवलत मिळवण्यासाठी तो हप्ता किती असावा, असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा याच्या उलट सुद्धा विचारला जाऊ शकतो की श्री रमेश यांना एका विमा कंपनीमध्ये 60,000 रुपये वार्षिक हप्ता भरायचा आहे. तर ह्या पूर्ण हप्त्यावर आयकर सवलत मिळवण्यासाठी त्यांना कमीत कमी किती विमा रक्कम घ्यावी लागेल. तर आता जर 60,000 रुपये वार्षिक हप्ता एवढी गुंतवणूक त्यांना करायची आहे, तर त्यांना यावर पूर्णपणे आयकर सवलत मिळण्यासाठी याच्या 5 पट म्हणजे गुणिले 5 इज इक्वल टू 3 लाख एवढी विमा रक्कम त्यांना घ्यावी लागेल. तर ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट की विमा रकमेच्या 20% पेक्षा जास्त हा हप्ता असू नये, म्हणजेच विमा रक्कम ही हप्त्याच्या 5 पट असायला लागवी, यावर या प्रकारे उदाहरणाच्या स्वरूपात प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे कन्सेप्ट जर आपण शिकली तर आपल्याला प्रश्नाची उत्तरं देता येऊ शकतात. तर ही कन्सेप्ट आपल्याला तिथे अप्लाय करावी लागेल. यावर प्रश्न उलटा सुद्धा येऊ शकतो. की श्री रमेश यांनी 3 लाख रुपये विमा रकमेची एक विमा पॉलिसी घेतली आहे. तर यासाठी जो हप्ता भरताय त्यावर पूर्णपणे आयकर सवलत मिळण्यासाठी तो हप्ता किती असावा. तर आता जेव्हा हप्ता जर विचारलेला असेल तर हप्ता काढताना विमा रक्कम इथे 3 लाख रुपये, त्याला भागिले 5 म्हणजे 60,000 रुपये. म्हणजे प्रश्न कोणत्याही पद्धतीने जर विचारला तरी आपला 1 मार्क जो आहे तो आपल्याला इथे फिक्स करायचा आहे. जर इथे विमा रक्कम 1 लाख, जर इथे विमा रक्कम 1 लाख दिली असेल तर मग उत्तर काय येणार, तर मग उत्तर येणार 20,000 रुपये. तर ह्या दोन ज्या फिगर्स आहेत 1 लाख आणि 3 लाख, तर शक्यता अशी जास्तीत जास्त प्रश्न जो विचारला जातो 1 लाख किंवा 3 लाख या फिगर्सवर विचारला जातो. तर ही कन्सेप्ट आपण जर लक्षात ठेवली तर फिगर बदलली तरी सुद्धा आपल्याला उत्तर बरोबर काढता येईल. तर अशा प्रकारे विम्याच्या हप्त्याद्वारे कर सवलतीचा फायदा आपण ग्राहकाला मिळवून देऊ शकतो. तर हा फायदा आपल्याला ग्राहकाला मिळवून द्यायचा आहे म्हणून तो आपल्याला माहिती असला पाहिजे, म्हणूनच यावर प्रश्न जास्त करून येण्याची शक्यता आहे. जे जे फायदे आपण ग्राहकाला मिळवून देऊ शकणार आहे प्रॅक्टिकली पुढे चालून एजंट झाल्यानंतर, अशा गोष्टींवर, अशा कन्सेप्ट्सवर प्रश्न जास्त येण्याचे चान्सेस आहेत. पुढचा फायदा जो आहे तो बचतीची सवय लागते. त्यानंतर निवृत्तीनंतर जर मिळकत हवी असेल तर निवृत्ती वेतन योजनांद्वारे पेन्शन सुद्धा मिळवता येऊ शकते. विमा पॉलिसीवर कर्ज सुद्धा घेता येतं, हा सुद्धा एक छान फायदा आहे. तर कर्ज जे मिळतं ते समर्पण मूल्या इतके, समर्पण मूल्य ही कन्सेप्ट आपण पुढे बघणारच आहे, ही कन्सेप्ट डिटेल मध्ये बघणार आहे. पण एक लक्षात ठेवून घ्या की कर्ज जे मिळतं ते समर्पण मूल्या इतकं मिळतं. त्यानंतर विम्याचे फायदे आपण बघितले. आता आपण वळूया विमा बाजारपेठेकडे. पेज नंबर 3 वर, पान नंबर 3 वर तुम्हाला 11 पॉइंट दिलेला आहे, व्यावसायिक विमा बाजारपेठेचे फायदे. आता व्यावसायिक विमा बाजारपेठ म्हणजे काय? व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल. तर प्रोफेशनल एखादा जर ॲटिट्यूड असेल किंवा व्यावसायिकता जर असेल तर त्यामध्ये 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे प्रामाणिकता आणि दुसरं आहे पारदर्शकता. प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे जर ती विमा कंपनी काम करत असेल तर ती व्यावसायिक आहे असं आपण म्हणतो. तर पुस्तकानुसार की एक विमा व्यावसायिक बाजारपेठ जी आहे
त्यामध्ये मुख्य कोणते दोन गुण असतात, तर एक तर प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा. व्यावसायिक विमा बाजारपेठ ही प्रामाणिक आणि पारदर्शक हे दोन पॉइंट लक्षात ठेवायचे. आता प्रामाणिक आणि पारदर्शक म्हणजे जे काही आहे ते सत्य सांगणे, पारदर्शक असणे आणि सगळं काही ग्राहकाच्या हिताचंच बघणे म्हणजे प्रामाणिकपणे करणे. ग्राहकाला कुठेही नुकसान पोहोचू नये याची आपण काळजी घेणे. तर विमा कंपनी ही प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम करते आहे का नाही यासाठी त्यावर लक्ष देण्यासाठी एक सरकारी संस्था असते. तर ती संस्था म्हणजे IRDA. IRDA. तुम्हाला तिथेच व्यावसायिक विमा बाजारपेठ हे जे लिहिलेलं आहे त्यामध्ये 3rd नंबरचा एरो दिलेला आहे. IRDA चुकीची विक्री रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर IRDA जे आहे त्याला अंडरलाईन करा. व्यावसायिक विमा बाजारपेठ क्षेत्रामध्ये चुकीची विक्री रोखण्यासाठी कोण प्रयत्नरत आहे असा जर प्रश्न आला तर त्याचे उत्तर आहे IRDA. तर ही IRDA काय आहे ते आता बघूया. IRDA याचा लॉंग फॉर्म जो आहे तो आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी IRDA. यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो विमा नियामक व विकास प्राधिकरण. विमा नियामक व विकास प्राधिकरण. तर हे विमा नियामक व विकास प्राधिकरण म्हणजेच IRDA ही एक सरकारने स्थापन केलेली एक सरकारी संस्था आहे. ही सरकारी संस्था काय करते तर भारतामध्ये जेवढ्या काही विमा कंपन्या आहेत त्यांवर नियंत्रण ठेवते, त्या प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम करत आहेत की नाही याची खात्री ही सरकारी संस्था करते आहे. म्हणजे ती काय करते, या सगळ्या विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवते आहे आणि ही सगळ्या विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवत असल्यामुळे याला म्हटलेलं आहे विमा क्षेत्राचं नियामक. रेग्युलेटर नियामक, विमा क्षेत्राचं नियामक. तर भारतामध्ये विमा क्षेत्राची नियामक म्हणून कोणची संस्था काम करते असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. पर्यायामध्ये मराठीतलं नाव सुद्धा याचं येऊ शकते विमा नियामक व विकास प्राधिकरण. तर ही जी संस्था आहे भारतामध्ये विमा क्षेत्राचं नियंत्रण करते म्हणजेच विमा क्षेत्राची नियामक म्हणून कार्य करते. तिथे तुम्ही बाजूला लिहून घेऊ शकता की भारतामध्ये विमा क्षेत्राची नियामक IRDA विमा नियामक व विकास प्राधिकरण ही संस्था आहे. त्यानंतर पुढे बघूया आता आपण विमा क्षेत्राचा इतिहास. भारतामधील विमा क्षेत्राचा इतिहास. इतिहास हा फार मोठा आहे परंतु परीक्षेच्या दृष्टीने जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच बघूयात आपण. तर पान नंबर 4 वर 1912 आणि 1938 जे दिलेलं आहे त्याला अंडरलाईन करा. 1912 ला विमा क्षेत्राचं नियमन करण्यासाठीचा पहिला कायदा करण्यात आला. तर पहिला कायदा कधी केलाय 1912 ला. त्यानंतर 1938 ला एक विमा कायदा करण्यात आला. तो फार महत्त्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये खूप सारे अशा प्रोव्हिजन्स होतात ज्यामुळे सरकारला विमा क्षेत्रावर प्रभावी नियंत्रण मिळालं. तर कोणत्या कायद्यान्वये सरकारला विमा क्षेत्रावर प्रभावी नियंत्रण मिळालं असा जर प्रश्न येत असेल तर त्याचं उत्तर येईल विमा कायदा 1938. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे 1950 चे दशक. आता 1950 चे दशक आहे यावेळेस विमा क्षेत्रामध्ये भारतामध्ये खूप साऱ्या विमा कंपन्या झाल्या होत्या. त्या काळामध्ये भारतामध्ये 245 एकूण 245 विमा कंपन्या होत्या. यामध्ये काही सरकारी होत्या, काही खासगी होत्या, काही सहकारी कोऑपरेटिव्ह होत्या. तर या 245 विमा कंपन्यांमध्ये व्यवसाय मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा होती आणि या तीव्र स्पर्धेमुळे ते चुकीचे मार्ग अवलंबत होते ज्यामुळे ग्राहकाचं फार मोठं नुकसान होतं. म्हणून मग सरकारने काय केलं, या 245 विमा कंपन्यांना एकत्र करून एकच सरकारी संस्था स्थापन केली, ती म्हणजे LIC. तर सरकारने ग्राहकाचं नुकसान होऊ नये म्हणून 1 सप्टेंबर 1956 ला या 245 कंपन्यांना एकत्र करून एक सरकारी संस्था स्थापन केली, ती म्हणजे LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर ग्राहकांचे नुकसान होऊ नये, ग्राहकांच्या हिताचे रक्षण होईल
रक्षण व्हावे यासाठी 245 विमा कंपन्यांना एकत्र करून 1 सप्टेंबर 1956 ला LIC ची स्थापना करण्यात आली. यालाच म्हणतात विम्याचे राष्ट्रीयकरण. तर विम्याचे राष्ट्रीयकरण झाले किंवा विमा क्षेत्राचे राष्ट्रीयकरण झाले म्हणजेच काय झालं की 245 विमा कंपन्यांना एकत्र करून एक सरकारी LIC कंपनी ही स्थापन झाली. तर ही स्थापन करण्याचा मुख्य हेतू काय होता तर 245 विमा कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा होती, ज्यामुळे चुकीचे मार्ग अवलंबले जात होते, यामुळे ग्राहकांचं नुकसान होत होतं. म्हणून मग सरकारने या 245 कंपन्यांना एकत्र करून त्यांना विलीन करून LIC ची स्थापना केली. यालाच म्हणतात विम्याचे राष्ट्रीयकरण. यानंतर पुढे काय झालं? यानंतर पुढे 1990 च्या दशकापर्यंत LIC ही एकटीच कंपनी होती जी विमा क्षेत्रामध्ये कार्यरत करत होती. परंतु 1990 मध्ये भारतामध्ये परकीय चलन फॉरेन करन्सीचा काही तुटवडा जाणवला, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये थोडी मंदी आली असं म्हणूया. म्हणून मग परकीय चलन विदेशातला पैसा हा भारतामध्ये यावा यासाठी आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. मग या आर्थिक सुधारणा विमा क्षेत्रामध्ये सुद्धा याव्यात म्हणून एक समिती स्थापन करण्यात आली. तर पुढे तुम्हाला दिलेलं आहे 1993 मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली, मल्होत्रा समिती. तर मल्होत्रा समिती स्थापन याला फक्त अंडरलाईन करा. पान नंबर 4 वर 1993 च्या समोर दिलेले मल्होत्रा समिती. याच्यावर प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो की ज्या विविध आर्थिक सुधारणा ज्या होत्या तर विमा क्षेत्रामध्ये आर्थिक सुधारणांबद्दल शिफारसी करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मल्होत्रा समिती. तर ही मल्होत्रा समिती जी आहे या मल्होत्रा समितीने दोन महत्त्वाच्या शिफारसी केल्या. या मल्होत्रा समितीने दोन महत्त्वाच्या शिफारसी केल्या. एक म्हणजे की भारतामध्ये विमा क्षेत्रामध्ये सुद्धा विदेशी कंपन्यांना सहभागी होण्याचा अधिकार असावा आणि यांसोबत विदेशी आणि खासगी. कारण इथपर्यंत आपण काय बघितलं LIC ही एकटीच कंपनी होती जी विमा व्यवसाय करत होती. परंतु या मल्होत्रा समितीने अशी शिफारस केली की भारतामध्ये खासगी कंपनी आणि विदेशी कंपन्यांना सुद्धा विमा व्यवसायामध्ये येण्याची परवानगी देण्यात यावी. परंतु त्यांनी एक अट घातली की विदेशी कंपन्यांना जर भारतामध्ये व्यवसाय करायचा असेल तर त्यांना या खासगी कंपन्यांसोबत पार्टनरशिप करून हिस्सेदारी करूनच हा व्यवसाय करावा लागेल. मग याच्यामध्ये विदेशी कंपनीची भागीदारी किती असावी? तर विदेशी कंपन्यांचा हिस्सा जो आहे भागीदारी जी आहे ती जास्तीत जास्त 26%, 26%. यालाच आपण म्हणतो FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा परकीय गुंतवणूक. तर सध्याच्या नियमानुसार ही विदेशी भागीदाराची हिस्सेदारी जी आहे हे 26% पेक्षा जास्त असू नये असा नियम आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्याच्या नियमानुसार विमा क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक किंवा विदेशी कंपनीची भागीदारी हिस्सेदारी ही किती असावी? तर सध्याच्या नियमानुसार असं जर विचारलं तर उत्तर येईल 26%. परंतु ही जी 26% आहे ही 26% वाढवून 49%, 49% करण्याचा प्रस्ताव आहे. 49% करण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्यामुळे प्रश्न जर असा आला किती करण्याचा प्रस्ताव आहे, प्रस्ताव जर शब्द आला तर उत्तर येईल 49%. आणि सध्याच्या नियमानुसार किती आहे असं जर विचारलं तर उत्तर येईल 26%. तर ही एक शिफारस जी आहे हे मल्होत्रा समितीने दिली की विमा क्षेत्रामध्ये विदेशी कंपन्यांना आणि खासगी कंपन्यांना विमा क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. आणि दुसरी शिफारस जी आहे ती दिली की या क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक संस्था असावी, ती म्हणजे IRDA. म्हणजे IRDA ची स्थापना ऍक्च्युअली झालेली आहे ती 1999 मध्ये झाली. ती कोणाच्या शिफारशीनुसार झाली? तर मल्होत्रा समितीच्या शिफारशीनुसार झाली. तर मल्होत्रा समितीच्या ह्या दोन महत्त्वाच्या शिफारसी. तर या शिफारशीनुसार मग 1999 मध्ये IRDA ची स्थापना झाली. तर हा महत्त्वाचा झाला विमा क्षेत्राचा इतिहास. आता बघूया विमा क्षेत्रामध्ये चालू घडामोडी काय चालू आहे. इतिहास संपलाय, आता करंट अफेअर्स बघूया. तर विमा उद्योगातील ताज्या घडामोडी. तर विमा उद्योगातील ताज्या घडामोडी पान नंबर 5 वर दिलेले आहे. पान नंबर 5 वर सुरुवातीला दिलेलं आहे की 2010 पर्यंत भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी विमा बाजारपेठ होती. त्यानंतर पुढे महत्त्वाच्या काही घडामोडी दिल्या. यामध्ये महत्त्वाचं आहे बँकेद्वारे विमा. पूर्वी काय होतं की विमा व्यवसायामध्ये फक्त एजंट हे फक्त विमा विकायचे.
परंतु मग काहीतरी नवीन माध्यमे पण शोधली गेली, त्यामध्ये बँकेद्वारे विमा, याला म्हणतात बँक अश्युरन्स. तर यावर प्रश्न फक्त एवढाच येतो की बँकेद्वारे विमा विक्री म्हणजे काय, तर तिथे शब्द तुम्हाला दिलेला आहे बँक अश्युरन्स, त्याला अंडरलाईन करून ठेवा. तर बँकेद्वारे विमा विक्री म्हणजे बँक अश्युरन्स, म्हणजे यामध्ये काय असतं की बँकांकडे जे खातेदार आहेत त्यांनाच विमा विक्री करणे. तर विमा कंपनी बँकेची मदत घेतात त्यांच्या खातेदारांना विमा विक्री करण्यासाठी, याला म्हणतात बँक अश्युरन्स. अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बँकेच्या खातेदारांना विमा विक्री करण्यासाठी विमा कंपनी बँकेची मदत घेते, याला काय म्हणतात, तर त्याला बँक अश्युरन्स असं म्हणतात. हे नवीन चॅनल आहे उघडण्यात आलेले आहे, परंतु हे तेवढं यशस्वी नाहीये, कारण एक विमा एजंट ज्या प्रकारे ग्राहकाला सर्व्हिस देऊ शकतो, सेवा देऊ शकतो, त्या प्रकारे बँक देऊ शकत नाही. त्यामुळे पॉलिसी बंद पडण्याचं प्रमाण यामध्ये जास्त आहे. त्यामुळे सर्वात जास्त चांगलं माध्यम पॉलिसी घेण्याचं किंवा विमा घेण्याचं जे आहे ते एका एजंट कडूनच पॉलिसी घेणे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे ऑनलाईन विक्री. ऑनलाईन विक्रीला सुद्धा अंडरलाईन करा. यावर जो प्रश्न विचारला जातो तो पुढचं जे वाक्य आहे तेच, की यामध्ये मध्यस्थांची गरज नसते. ऑनलाईन विक्रीद्वारे डायरेक्ट ग्राहकापर्यंत विमा पोहोचवला जातो, त्यामुळे मध्यस्थांची गरज नसते, खर्च कमी होतो, म्हणून मग ग्राहकाला कमी किमतीमध्ये, थोड्याफार कमी किमतीमध्ये विमा पोहोचवला जाऊ शकतो. तर ऑनलाईन विक्रीमध्ये ग्राहकाला कमी किमतीमध्ये किंवा कमी हप्त्यामध्ये विमा का दिला जाऊ शकतो असा प्रश्न येतो. तर यामध्ये मध्यस्थांची गरज नसते, त्यामुळे कंपनीचा खर्च वाचतो. त्या खर्चात झालेली कपात याचा फायदा विमा ग्राहकाला हप्त्यामध्ये सूट म्हणून दिला जाऊ शकतो. परंतु यामध्ये सुद्धा सेम की ऑनलाईन विक्रीद्वारे घेतलेला विमा जो आहे त्याला ती वेबसाईट काही सर्व्हिस देऊ शकत नाही. पुढे चालून जी सेवा द्यायची आहे ती फक्त एक विमा एजंटच देऊ शकतो. यानंतरचा पुढचा अतिशय महत्त्वाचा पॉइंट लघु विमा. लघु विमाला डबल अंडरलाईन करा आणि 4 स्टार द्या. 4 स्टार यासाठी कारण यावर वेगळे वेगळे 4 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर लघु विमा याच्या नावातच आहे लघु विमा. लघु विमा, लघु म्हणजे छोटा किंवा कमी संरक्षण असलेला. मग हा कुणासाठी असणार आहे, तर अशा व्यक्तींसाठी ज्यांचं उत्पन्न कमी आहे. तर कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी किंवा कमी उत्पन्न गटासाठी हा विमा आहे. तर पहिला प्रश्न अशा प्रकारे येऊ शकतो की लघु विमा हा मुख्यत्वे करून रिकामी जागा गटासाठी असतो. तर कोणत्या गटासाठी, तर कमी उत्पन्न गटासाठी. नंतर दुसरा प्रश्न येऊ शकतो की हा लघु विमा जो आहे यामध्ये जो हप्ता घेतला जातो हा साप्ताहिक पद्धतीने, म्हणजे दर आठवड्याला हा हप्ता गोळा केला जातो. तुम्हाला तिथे दिलेलं आहे पान नंबर 5 वर शेवटून 5वी ओळ दिलेली आहे बघा. पान नंबर 5 वर शेवटून 5वी ओळ की यामध्ये हप्ता जो आहे तो दर आठवड्याला सुद्धा गोळा केला जाऊ शकतो. तर यामध्ये पहिला प्रश्न महत्त्वाचा हा काय, लघु विमा हा कमी उत्पन्न गटासाठी आहे. यामध्ये हप्ता जो आहे तो साप्ताहिक पद्धतीने म्हणजे दर आठवड्याला सुद्धा गोळा केला जाऊ शकतो आणि ते नावामध्येच लघु आहे, म्हणजे यामध्ये संरक्षण सुद्धा कमी असणार. परंतु किमान म्हणजे कमीत कमी किती, तर यामध्ये किमान विमा संरक्षण हे 5000. किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 50,000 रुपये. तर लघु विम्यामध्ये किमान विमा संरक्षण किती घेता येतं, तर लघु विम्यामध्ये किमान म्हणजे कमीत कमी विमा संरक्षण 5,000 रुपये इतकं घेता येतं आणि जास्तीत जास्त म्हणजे कमाल विमा संरक्षण 50,000 रुपये इतकं घेता येतं. तर हे 4 प्रकारे यावर प्रश्न, या 4 पैकी एक प्रश्न येऊ शकतो आणि येण्याची शक्यता जी आहे ती जास्त आहे. त्यामुळे याला थोडंसं महत्त्वाचं आपण घेऊया. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे विमा संस्था आणि त्यांच्या भूमिका. तर त्याआधी तक्रार निवारण यंत्रणा दिलेली आहे पान नंबर 5 वर शेवटचा पॉइंट तक्रार निवारण यंत्रणा. आता विमा क्षेत्रामध्ये ताज्या घडामोडीमध्ये ग्राहकांच्या वेगळ्या वेगळ्या तक्रारी येतात. तर त्या तक्रारी हँडलिंग करण्यासाठी, त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी काही यंत्रणा आहेत. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमा कंपन्यांना अंतर्गत तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे अनिवार्य आहे. त्याला अंडरलाईन करून त्याच्या बाजूला लिहा की अंतर्गत तक्रार निवारण कक्ष जो आहे हा प्रत्येक विमाकर्त्यांकडे, सर्व विमाकर्त्याकडे असणं बंधनकारक आहे. यावर प्रश्न जो विचारला जातो अशा प्रकारे की IRDAच्या मार्गदर्शक तत्वानुसार खालीलपैकी कोणत्या विमाकर्त्याकडे तक्रार निवारण, अंतर्गत तक्रार निवारण विभाग असणे आवश्यक आहे, तर हा प्रत्येक विमाकर्त्याकडे, सर्व विमाकर्त्यांकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे उत्तर येईल सर्व विमाकर्त्यांकडे. आणि त्यानंतर पुढे आहे
की ग्राहक जे आहे ते IRDA च्या संपर्क केंद्राशी म्हणजे टोल फ्री क्रमांक आहे तो क्रमांक सुद्धा तुम्ही तिथे लिहून घेऊ शकता 155 255 155 255. तर टोल फ्री क्रमांक हा आहे 155 255. यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात पण शक्यता कमी आहे. आणि दुसरं म्हणजे ईमेल. ग्राहक हा IRDA कडे ईमेल द्वारे सुद्धा तक्रार करू शकतो. तर तो ईमेल आहे complaints@irda.gov.in. ईमेल असा आहे complaints@irda.gov.in. तर यापैकी टोल फ्री क्रमांक हे सर्वात जास्त वापरला जाणारा माध्यम आहे आणि 2 नंबरचं माध्यम आहे ईमेल. तर यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्राहकांद्वारे IRDA कडे ज्या तक्रार केल्या जातात यासाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं माध्यम आहे टोल फ्री क्रमांक. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येणारं माध्यम कोणचं असं सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर दुसऱ्या क्रमांकाचं माध्यम आहे ईमेल. यानंतर आपण बघूया विमा संस्था. विमा संस्था किंवा त्याला आपण सुद्धा म्हणू शकतो विम्याचे प्रकार सुद्धा म्हणू शकतो. तर विम्याचे मुख्य 3 प्रकार पडतात. विमा संस्था जिथे लिहिलेले आहे पान नंबर 6 वर वरती हेडिंग दिलेले आहे तिथे आपण लिहू शकतो विम्याचे प्रकार. तर विम्याचे प्रकार मुख्य 3 पडतात. यामध्ये पहिला प्रकार येतो जीवन विमा. पहिला प्रकार येतो जीवन विमा. दुसरा जीवनेतर विमा आणि तिसरा प्रकार येतो पुनर्विमा. जीवन विमा, जीवनेतर विमा आणि पुनर्विमा याची व्याख्या आपल्याला दिली आहे तिथे. जीवन विमा मानवी जीवनाशी निगडीत. इथे फक्त हेडिंग पॉइंट दिलेला आहे मानवी जीवनाशी निगडीत. त्यासमोर तुम्ही लिहून घ्या जोखीमांना संरक्षण. मानवी जीवनाशी निगडीत जोखीमांना संरक्षण. तर ज्या विम्याद्वारे मानवी जीवनाशी निगडीत जोखीमांना संरक्षण दिलं जातं त्याला आपण म्हणूया जीवन विमा. म्हणजे माणसाचा जेव्हा आपण LIC मध्ये पॉलिसी काढतो तर तो प्रकार जो येतो तो येतो जीवन विम्यामध्ये. त्यानंतर दुसरा प्रकार आहे जीवनेतर विमा. तिथे दिलेलं तुम्हाला मानवी जीवनाशिवाय इतर जोखीमांशी निगडीत. जीवनेतर शब्दामध्ये दिलेलं आहे जीवन सोडून इतर म्हणजे जीवनेतर. तर मानवी जीवनाला सोडून इतर ज्या काही जोखीमा असतात तर ह्या जोखीमांना जीवनेतर विमा संरक्षण देतो. आणि तिसरं आहे पुनर्विमा. पुनर्विमा म्हणजे काय की एखाद्या कंपनीकडे जर एखादी मोठी जोखीम आली आहे तर त्या अतिरिक्त जोखीमेला संरक्षण देण्यासाठी पुनर्विमा असतो. तिथे दिलेलं आहे अतिरिक्त जोखीम स्वीकारतात. अतिरिक्त जोखीम या शब्दाला अंडरलाईन करा. आता याला थोडंसं डिटेल मध्ये बघूयात आपण. जीवन विमा आपण बघितलं की मानवी जीवनाशी निगडीत ज्या काही जोखीमा असतात या जोखीमांना संरक्षण. मग मानवी जीवनाशी निगडीत ज्या काही जोखीम आहेत अकाली मृत्यू असेल, म्हातारपण असेल किंवा मग अपंगत्व असेल या जोखीमांना जीवन विम्याद्वारे आपण संरक्षण देऊ शकतो. नंतर आहे जीवनेतर विमा. याची डेफिनेशन आपण बघितली आहे की मानवी जीवनाशिवाय इतर जोखीमांशी निगडीत विमा. परंतु याला एक अपवाद आहे आणि या अपवादावरच प्रश्न विचारला जातो. जनरली प्रश्न जे तुम्हाला विचारले जातील ते कॉमन गोष्टीवर नाही विचारले जातील तर कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्टवर आधारित प्रश्न एकतर विचारले जातील किंवा मग काहीतरी अपवाद असतील ते सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर जीवनेतर विम्याला 2 अपवाद आहेत. अशा 2 गोष्टी आहेत की ज्या मानवी जीवनाशी निगडीत आहेत परंतु त्याशी निगडीत विमा जो आहे तो जीवनेतर विमा कंपनी सुद्धा देऊ शकतात. तर ह्या 2 जोखीमा ज्या आहेत त्या आहेत एक म्हणजे आरोग्य विमा. याला आपण म्हणतो मेडिक्लेम. याला आपण म्हणतो मेडिक्लेम. आणि दुसरी विमा योजना आहे वैयक्तिक अपघात विमा. पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स. तर आरोग्य विमा म्हणजेच मेडिक्लेम आणि वैयक्तिक अपघात विमा म्हणजेच पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स ह्या 2 ज्या विमा योजना आहेत ह्या मानवी जीवनाशी निगडीत आहेत तरी सुद्धा जीवनेतर विमा कंपनी सुद्धा ही विमा देऊ शकतात. तर यावरच हा जो अपवाद आहे यावरच शक्यतोवर प्रश्न विचारला जातो. आपण पान नंबर 130 वर येऊया. प्रश्न बघूयात कसा आहे.
पान नंबर 130. पान नंबर 130 वर 2 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. राकेशने एक आरोग्य विमा व एक वैयक्तिक अपघात पॉलिसी विकत घेतली आहे. विम्याच्या बाजारपेठेतील कोणत्या प्रकारात या पॉलिसी सर्वसाधारणपणे होतात? पर्याय आहेत दोन्ही जीवन विमा, आरोग्य विमा जीवन विम्याखाली व अपघात विमा सर्वसाधारण विम्याखाली, दोन्ही सर्वसाधारण विमा आणि आरोग्य विमा सर्वसाधारण व अपघात विमा जीवन विमा, असे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. म्हणजे अपवाद असल्यामुळे प्रश्न यावर विचारलेला आहे. आणि इथे शब्द वापरताना तुम्हाला जीवनेतर विम्याला पर्यायी असलेला शब्द म्हणजेच सर्वसाधारण विमा हा शब्द वापरलेला आहे. तर जीवनेतर विम्यालाच आपण म्हणतो सर्वसाधारण विमा. तर आरोग्य विमा आणि वैयक्तिक अपघात विमा हे दोन्ही जे आहेत हे सर्वसाधारण विमा म्हणजे जीवनेतर विमा या जीवनेतर विमा किंवा सर्वसाधारण विमा कंपनी अंतर्गत सुद्धा येतात. तर यासाठी पर्यायी शब्द जे आहेत ते सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जीवनेतर विम्यालाच आपण म्हणतो जीवन विम्यालाच आपण म्हणतो आयुर्विमा, जीवन विम्यालाच आपण म्हणतो आयुर्विमा आणि जीवनेतर विम्यालाच आपण म्हणतो सर्वसाधारण विमा. यालाच इंग्लिश मध्ये आपण म्हणतो लाईफ इन्शुरन्स आणि ह्यालाच इंग्लिश मध्ये आपण म्हणतो जनरल इन्शुरन्स. सर्वसाधारण विमा किंवा जीवनेतर विम्याला जनरल इन्शुरन्स, जीवन विमा किंवा आयुर्विम्यालाच आपण म्हणतो लाईफ इन्शुरन्स. आता वळूया आपण पुनर्विम्याकडे. आता जीवन विमा आणि जीवनेतर विमा आपण बघितलं. आता एक कंपनी आहे, उदाहरण घेऊया. एक कंपनी आहे, नवीन उघडलेली कंपनी आहे. हिच्याकडे समजा भांडवल आहे 5 कोटी. एक नवीन उघडलेली कंपनी आहे, हिच्याकडे सुरुवात करताना भांडवलच आहे 5 कोटी. परंतु काय झालं, या विमा कंपनीकडे एका व्यक्तीचा विमा आला 10 कोटीचा. आता या कंपनीकडे भांडवलच फार कमी आहे आणि विमा आला मोठा. म्हणजे ही एवढी अतिरिक्त जोखीम जी आहे, ही मोठी जोखीम ही विमा कंपनी स्वीकारू शकत नाही. जेव्हा एखाद्या विमा कंपनीकडे मोठा विमा येतो आणि ती कंपनी अतिरिक्त जोखीम स्वीकारू शकत नाही, तेव्हा ही जी अतिरिक्त जोखीम आहे, ही अतिरिक्त जोखीम ती विमा कंपनी एका दुसऱ्या विमा कंपनीकडे हस्तांतरित करते. म्हणजे ह्याच विम्याचा अजून एक विमा दुसऱ्या मोठ्या विमा कंपनीकडे काढला जातो. ह्यालाच आपण म्हणतो पुनर्विमा. म्हणजे एक विमा कंपनी जेव्हा आपली अतिरिक्त जोखीम दुसऱ्या विमा कंपनीकडे हस्तांतरित करते त्याला आपण म्हणतो पुनर्विमा. म्हणजेच काय, एका विम्याचा अजून एका दुसऱ्या विमा कंपनीकडे विमा काढणे, म्हणजेच विम्याचा पुन्हा विमा काढणे पुनर्विमा. आता पुनर्विमा जो आहे हे काम करण्याचं किंवा पुनर्विमा करण्याचे कार्य भारतामध्ये GIC करते. GIC याचा लॉंग फॉर्म आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन. GIC ही कंपनी भारतामध्ये पुनर्विम्याचे कार्य करते. तिथे लिहून घ्या बाजूला, पुनर्विमा जे आहे ना त्याच्या बाजूला लिहून घ्या, भारतामध्ये पुनर्विम्याचे कार्य GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही कंपनी करते. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता पुनर्विम्याचे कार्य GIC करते, म्हणजे GIC कडे डायरेक्ट ग्राहक जाऊन विमा करणार आहेत का? नाही. तर GIC कडे एखादी विमा कंपनी जाऊन विमा करणार आहे. म्हणजे पुनर्विमा कंपनीचे ग्राहक कोण असणार? तर एक विमा कंपनीच असणार. तर यावर सुद्धा प्रश्न विचारतात, ते सुद्धा तिथे लिहून घ्या. पुनर्विमा कंपनीचे ग्राहक हे विमा कंपनीच असतात. यावर प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो की पुनर्विमा कंपनीचे ग्राहक कोण असतात. मग तुम्हाला ऑप्शन दिले जातील, एक व्यक्ती, एक बँक, एक विमा कंपनी किंवा यापैकी नाही. तर याचं उत्तर येईल एक विमा कंपनी जी आहे हेच पुनर्विमा कंपनीचे ग्राहक असणार. तर हे बघितलं आपण विमा संस्थांचे किंवा विम्याचे मुख्य 3 प्रकार. त्यानंतर बोलूया आपण विमा उद्योगाचे घटक. पान नंबर 6 वर पुढचा पॉइंट आहे विमा उद्योगाचे घटक. विमा उद्योगाचे घटक म्हणजेच आपण बघणार आहे की विमा उद्योगामध्ये कोणते कोणते व्यक्ती किंवा संस्था कार्य करतात. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं म्हणजे एक व्यक्तिगत एजंट. भारतामध्ये विम्याची सर्वात जास्त विक्री जी केली जाते ते व्यक्तिगत एजंटद्वारे केली जाते आणि सर्वात चांगली सेवा जी दिली जाते ती सुद्धा एका वैयक्तिक एजंटद्वारे दिली जाते. त्याच्यामुळे भारतामध्ये विमा व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा वाटा जो आहे किंवा महत्त्वाचा कणा जो आहे तो एक वैयक्तिक एजंट आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते येतं कॉर्पोरेट एजंट. जेव्हा एखादी संस्था किंवा बँक विमा एजंट म्हणून कार्य करते तर त्याला म्हटलं जातं कॉर्पोरेट एजंट. त्यानंतर पुढे मध्यस्थ आणि नंतर चौथा पॉइंट आहे विमा लेखक. विमा लेखक हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याकडे लक्ष द्या.
पुढचं वाक्य जे आहे की विमा लेखकाचं कार्य काय ते अंडरलाईन करूया. विम्याचा प्रस्ताव स्वीकारावा की नाकारावा हे ठरवतात. ते अंडरलाईन करूया. विमा लेखकाकडे स्टार, विमा लेखकाच्या बाजूला स्टार करा आणि विमा लेखकाचे जे कार्य आहे त्याला अंडरलाईन करा. विमा प्रस्ताव स्वीकारावा की नकारावा हे विमा लेखक ठरवतात. जेव्हा एक व्यक्ती जो असतो त्याला एक व्यक्ती जेव्हा त्याला विमा घ्यायचा आहे तर त्यासाठी त्याला विमा कंपनीकडे अर्ज करावा लागतो. या अर्जालाच आपण म्हणतो प्रस्ताव अर्ज. विम्यासाठीचा प्रस्ताव अर्ज. तर हा विम्यासाठीचा प्रस्ताव अर्ज करणारा जो व्यक्ती आहे तर प्रस्ताव करतो म्हणून आपण त्याला म्हणतो प्रस्तावक. प्रस्तावक म्हणतो किंवा प्रस्ताव करता. तर विम्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती म्हणजे प्रस्तावक किंवा प्रस्ताव करता. हा प्रस्ताव केल्यानंतर हा प्रस्ताव जातो विमा कंपनीकडे. तर एजंटद्वारे हा विमा कंपनीकडे जातो आणि विमा कंपनीमध्ये एक व्यक्ती असतो विमा लेखक. तर विमा कंपनीमध्ये हा विमा लेखक नावाचा जो कर्मचारी असतो, विमा लेखक हा विमा कंपनीचा एक कर्मचारी असतो. हा काय करतो तर हा प्रस्ताव तपासतो आणि तपासून हा प्रस्ताव स्वीकारायचा आहे की नाकारायचा आहे याचा निर्णय घेतो. म्हणजे याचं काम काय तर प्रस्ताव स्वीकारावा की नकारावा यावर निर्णय घेणे. हे विमा लेखकाचं कार्य आहे. यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो अंडररायटर. अंडररायटर. तर यावर प्रश्न विचारतात की विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर तो स्वीकारावा की नाकारावा हा निर्णय कोण घेते तर तो निर्णय कोण घेतो विमा लेखक म्हणजेच अंडररायटर. विमा लेखकाचं मुख्य कार्य म्हणजे विमा प्रस्ताव स्वीकारावा की नाकारावा हे ठरवणे. त्यानंतर पुढे आहे संख्याशास्त्रज्ञ. आता आपण विमा लेखक बघितला विमा कंपनीचा कर्मचारी असतो, परंतु विमा लेखक हा विमा कंपनीच्या प्रत्येक शाखेमध्ये असतो. तिथे तो प्रस्ताव तपासण्याचे कार्य करतो. परंतु संख्याशास्त्रज्ञ हा जो व्यक्ती असतो ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हटलेलं आहे ऍक्च्युरी, कंसामध्ये दिलेलं आहे ऍक्च्युरी, तर हा काय करतो विमा कंपनीचे जे काही उत्पादन असतात त्यांची प्रमाणभूत किंमत ठरवण्याचं कार्य करतो. तर संख्याशास्त्रज्ञ हा प्रत्येक शाखेमध्ये नसून तो विमा कंपनीच्या सेंट्रल ऑफिसमध्ये, मुख्य ऑफिसमध्ये असतो. तर हा काय करतो उत्पादनाचे प्रमाणभूत किंमत ठरवतो. म्हणजेच विमा पॉलिसीचा हप्ता किती असावा हा हप्ता हा ठरवतो. त्याला आपण बाजूला लिहू शकतो हप्ता ठरवण्याचे कार्य करतो. नंबर 6 वर जिथे संख्याशास्त्रज्ञ लिहिलेले आहे त्याला अंडरलाईन करून पुढचं वाक्य जे त्याचं कार्य उत्पादनाची प्रमाणभूत किंमत ठरवतात त्याला अंडरलाईन करून घ्या आणि त्याच्या बाजूला लिहून घ्या हप्ता ठरवण्याचे कार्य करतात. तर यावर उदाहरणाच्या स्वरूपात, आता यावर सुद्धा उदाहरणाच्या स्वरूपात प्रश्न विचारतात की श्री अजय यांना विमा कंपनीमध्ये करिअर करायचे आहे किंवा विमा क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे आणि त्यांना विमा पॉलिसीचा हप्ता ठरवण्याच्या विभागामध्ये कार्य करायचे आहे. म्हणजे त्यांनी कोणत्या विभागात रुजू व्हावे. आता विमा कंपनीमध्ये हप्ता जर ठरवायचा असेल तर त्याला संख्याशास्त्रज्ञ बनावं लागेल. म्हणजे संख्याशास्त्र विभागामध्ये रुजू व्हावं लागेल. तर अशा प्रकारे